नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। माझं नाव आहे पार्थिव तावडे आणि आज आहे त्रिवार्षिक समायात्रेचा दुसरा दिवस। काल पहिला दिवस होता, काल लाट आणणं आणि त्याची मिरवणूक हा होता। त्याची व्हिडिओ जी आहे ती पूर्णपणे मी अपलोड केलेली आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवेल, सो दॅट तुम्ही इझिली जाऊन चेक करू शकता त्या व्हिडिओला। आज दुसरा दिवस आहे, आज लाट चढवणं हा दिवस आहे आणि आता आम्ही तेच बघायला चाललेलो आहे देवीच्या मंदिरात। तर खूप मजा येणार आहे आज सुद्धा। काल तर तुम्ही बघितलं असेल सर्व कोकणकरांचा जल्लोष उत्साह बघितला असेल। एवढी लाट जडवती तरी पण कोणीच हार नाही मानली आणि रात्रभर आम्ही लाट जी आहे ती मिरवणूक करत होतो। रात्री 9 वाजता देवीच्या मंदिरात पोहोचली ती लाट, तर खूप मजा आली काल। आज सुद्धा खूप मजा येणार आहे। आज सुद्धा आपल्याला सगळ्यांना कळणार आहे की लाट चढवणं हे काय असतं ते। तर ही व्हिडिओ सुद्धा शेवटपर्यंत पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका। आणि जर कालची व्हिडिओ नसेल बघितली तर ती पहिल्यांदा जाऊन बघा, नंतर ही दुसऱ्या दिवसाची व्हिडिओ बघा, सो दॅट तुम्हाला पूर्णपणे कळेल। एक्झॅक्टली सिक्वेन्स वाईज जा, मध्ये जसं कोणती पण व्हिडिओ नका बघू, त्यामुळे तुम्ही पण कन्फ्यूज व्हाल। सिक्वेन्स वाईज जा आणि मजा करा ही व्हिडिओ बघून तुम्ही सुद्धा, आणि मी सुद्धा आता मजा करायला जातोय मंदिरामध्ये। चला तर मग जाऊया आणि बघूया लाट चढवणं काय असतं ते। तर मंडळी, हा आहे एंट्री गेट आणि आता आपण एंटर होणार आहे या गेटमधून। तर गेटमधून एंटर झालेलो आहे आणि ऊन बघू शकता किती आहे, ऊन पण जाम आहे। आणि इकडे जत्रा लागली आहे आतमध्ये, मंदिराच्या बाहेर जत्रा आहे ही, जी की खूप मोठी आहे। आणि हा आहे पार्किंग एरिया, इकडे तुम्ही गाड्या बघून समजू शकतात किती आतमध्ये गर्दी असेल ती। आणि समोर सगळी लोक येत आहेत, खूप लोक येत आहेत। आतमध्ये जाऊन तुम्हाला आता समजेलच किती लोक येतात ती। चला तर मग जाऊया आतमध्ये। आता बघू शकता किती गर्दी आहे ती, एवढी मोठी जत्रा लागली आहे मंदिराच्या बाहेर। आता आम्ही आतमध्ये चाललोय मंदिरामध्ये आणि हा आहे एंट्री गेट। चला तर मग एंटर होऊया आणि बघूया लाट चढवणं काय असतं ते। इकडे लाट चढवणार आहे आणि त्यासाठी सपोर्टसाठी हे बांधतायत। आणि इकडे लाटेचं गजर सुरू झालेला आहे, गर्दी बघू शकता तुम्ही। त्याचबरोबर या लाटेसाठी लागणारे जे बगाड आहे, या बगाडाला 100 वर्षाची परंपरा होती। ते बगाड श्राव कृपया साहेबांना घेऊन आपण व्यासपीठावरती या। काल सुद्धा आपण बघत आहात जवळजवळ 16 ते 17 लाटेचं विधिवत पूजन बघा, विधिवत पूजन सुरू आहे आमचे गुरु। आणि या ठिकाणी ही लाट उचलण्याची जो आमचे सुतार बंधू या ठिकाणी लाट उचलतायत, अतिशय सुंदर असा नयनरम्य असं दृश्य, मोठ्या उत्साहाने, मोठ्या श्रद्धेने, मोठ्या भक्तिभावाने आई वर्धनपणाची लाट या ठिकाणी जल्लोषामध्ये, उत्सव श्रद्धेचा, महिमा भक्तीचा, आज जल्लोष समायात्रेचा आई वर्धनपणाची पवित्र अशी लाट मोठ्या उत्साहाने मध्ये सुतार बंधू या ठिकाणी नाचवत आहेत। त्यांचा असेल हा जल्लोष आई वर्धनपणावरती असेल त्याची भक्ती, त्याची श्रद्धा, हे श्रद्धेचं प्रतीक, आमच्या एकात्मतेचं प्रतीक, आमच्या एकजुटीचं प्रतीक, आमच्या दैवत। ही लाट आता हळूहळू आपल्या स्थानावर जाईल, तिथून ती वरती चढवण्यात येईल। धन्यवाद। थोड्याच वेळात आता इकडे लाट चढवण्यात येणार आहे। लाट चढवण्याची तयारी चाललेली आहे आणि खूपच जास्त गर्दी आहे, तुम्ही बघू शकता। आणि तुम्ही इकडनं गर्दी बघू शकता, सगळी खूप लांब लांबून लोक आली आहेत।
चालू आहे. बगाड बांधले गेले आता. बगाड बसवलं गेलं आणि हे यावर्षी नवीन बनवलेलं बगाड आहे. प्रथमच या कधी विसरू नका. तर अशा प्रकारे दोन्ही साईडला दोरी बांधण्यात आली आहे काठीचा. विसरू नका. हे आहे निशाण, आई वरदान मानेचे निशाण. आमचे वैभव नवरा साजरा होईल. सगळे भक्तगण या देवीच्या या यात्रेनिमित्त संपूर्ण दृश्य आपल्या डोळ्यामध्ये हृदयामध्ये साठवून ठेवतात आणि आता आपल्या समोर निशाण लावण्याचे काम सुरू होत आहे. जल्लोष सर्व भक्तगणांच्या उपस्थितीत हे प्रतीक सर्व समाज या आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे. क्षण या ठिकाणी जवळ येऊन ठेवलेला आहे. या बगाडावरती लाट चढवण्याचा कार्यक्रम थोडासा सुरुवात होतोय. सर्व भक्तांना मोठ्या विश्वासाने ही लाट चढवण्याच्या दृष्टीने मार्गक्रमण होते. रामदास घाट स्टेजवर संपर्क साधा. या लाटेची एक फेरी गोव्याच्या सभोवती होईल.
मंडळी 2 मध्ये कैच्या लावल्या आहेत लाटला वरती घ्यायला. अशा प्रकारात नाच चढवण्यात येत आहे.
चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे. तर इकडे देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू आहे. इथे सर्व महिला देवीची ओटी भरतायत आणि ह्याच्या ठीक समोर आहे लाट. आणि मंडळी तुम्ही गर्दी बघू शकता. आपल्या आई वर्धनमाने देवीचं दर्शन करण्यासाठी तिचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत. ग्राउंड बघू शकता किती आले. सर्वजण मंदिरात आलेले आहेत पाय पडायला. मी सुद्धा मंदिरात आलो आता पाय पडायला. बघू शकतात खूप मोठी लाईन लागली आहे मंदिरात. मी पण आता मंदिरात आलो आहे पाया पडायला देवीचे. तर मंडळी आता आम्ही आलेलो आहोत मंदिरामध्ये दर्शन घ्यायला देवीचे. ते बघू शकता कस्तुरी पण आता जॉईन झाली आहे व्हिडिओमध्ये. कस्तुरीबाई आता मी मंदिरात आलेलो आहे. चला घ्या लगेच यापुढे विद्यार्थ्यांचा सन्मान होतोय. तर मंडळी आता आम्ही जरा जत्रा फिरायला आलोय. आता इकडे काय काय आम्ही खायला घेऊ. खूप सारे स्टॉल लागले तिकडे बघू शकता. आता आम्ही ते काय काय खायला घेणार आहे. फुल धमाल करणार आहे. लाट चढवणं तर झालेलं आहे. आता फुल ऑन एन्जॉय करणार आहे जत्रेमध्ये आम्ही. चला बघूया काय काय खायला भेटते आम्हाला इकडे. ते आता सध्या मंचुरियन घ्यायचा प्लॅन चालला आहे. मंचुरियन शॉपमध्ये होता. तर मंडळी आमची भेळ आलेली आहे. आमच्या कस्तुरीची भेळ. आणि कस्तुरी फुल खुश झाली आहे भेळ बघून. कस्तुरी फर्स्ट बाईट घे. आजी कस्तुरीला लाजाळू आहे आणि आता लग्नाळू पण होणार आहे थोड्याच वर्षाने. तर मंडळी माझी मंचुरियन ग्रेव्ही आलेली आहे. आता मी मंचुरियन ग्रेव्ही खाईन एकटा. चला तर मी स्पायसी मंचुरियन ग्रेव्ही खाऊया आता. तर मंडळी व्हेज मंचुरियन खाऊन झालेले आहेत. आम्ही खातो आईस्क्रीम. तिखट खूप लागले त्यामुळे आता थंडगार खातो आईस्क्रीम इकडचं. बघा आईस्क्रीम. चला आता मी खाऊ दे. लाटेला आता तोरण बांधत आहेत ते बघू शकता. आनंद चव्हाण यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ देत. जे आपण आहोत इथं जरा टाळ्या वाजवा कारण त्यांना आपण तोरण स्फूर्ती देणं आपलं काम आहे. लाटेला तर तोरण बांधलं जाते. एवढ्या उंचावर जाऊन हे तोरण बांधणं तेवढं सोपी गोष्ट नाहीये. हे तोरण आता बांधण्यात येणार आहे लाटेला. हे तोरण आहे जे लाटेला बांधण्यात येते आता. आणि तिकडे देवीची पालखी ठेवली आहे. तिकडे महिलाच्या आहेत त्या ओटी भरतात देवीच्या. तर मंडळी एक आईस्क्रीम खाऊन झालं तर आम्ही दुसरं खातोय.
एक आईस्क्रीमने मन नाही भरलं म्हणून या थंडीच्या सीझनमध्ये आम्ही दुसरं आईस्क्रीम घेतलं परत. आणि इकडच्या जत्रा बघू शकतात. आमची कस्तुरी मॅडम जाम खुश आहे, आईस्क्रीम खायला भेटते थंडीच्या सीझनमध्ये. चला मग आता खाऊया आपण हे आईस्क्रीम. तर मंडळी कस्तुरी आता बांगड्या घेते. तिला बँगल्स खूप आवडले तिकडच्या, त्यामुळे आता ती जरा बँगल शॉपिंग करते. बघितलं तुम्ही अशा आमच्याकडे बँगल शॉपिंग चालली आहे. फायनली खूप वेळानंतर एक बांगडी सिलेक्ट केली विचारीने. फोन दे माझा. आमच्या कस्तुरी बाईंना आता भज्या खायच्या आहेत, त्यामुळे आम्ही भजी घ्यायला आलोय आणि आमच्या भज्या बनत आहेत. कस्तुरी भजी खाणार ना? कस्तुरी बाईंना आमच्या भज्या खायच्या आता भज्या. तर मंडळी त्रिवार्षिक समय यात्रा 2024चा दुसरा दिवसही संपलेला आहे. 8 लाट चढवणं हा दिवस होता आणि आपण सर्वांनी बघितली लाट कशी चढवली जाते ते. खूप मजा आली लाट चढवताना, खूप लोक आलेली, खूप एन्जॉय केला. लाट चढवून झाल्यानंतर जत्रेमध्ये देखील आम्ही गेलेलो. जत्रा खूप छोटी होती पण तरी पण खूप मजा आली. वेगवेगळे फूड आम्ही ट्राय केले, आईस्क्रीम देखील खाल्लं एवढ्या थंडीमध्ये. तर खूप मजा आली आज फिरून. आता मी झोपतोय, झोप खूप आली, रात्र खूप झाली आहे तर झोपतोय. जर तुम्ही पहिल्या दिवसाची व्हिडिओ नसेल बघितली तर पहिल्या दिवसाची व्हिडिओ नक्की जाऊन बघा. दुसऱ्या दिवसाची व्हिडिओ कशी वाटली ती मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की समजा. काय डाऊट असेल तर विचारा. आणि तिसऱ्या दिवसाची व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका जी उद्या येणार आहे. तर तिन्ही पण व्हिडिओ पूर्णपणे बघा सो दॅट तुम्हाला कळेल समय यात्रा काय असते ते. खूप मजा करतो आम्ही कोकणकर. आणि 2 दिवस तर तुम्ही गर्दी बघितली असाल तर उद्या तर त्याच्याहून डबल गर्दी असेल जेव्हा लाट फिरवतात तेव्हा. खूप मजा आली आजच्या दिवशी. तर आता हा ब्लॉग जो आहे तो मी इथे सेंड करतो. भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. टिल देन स्टे हॅपी आणि शुभरात्री.